या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी अनेक खरं तर स्टोरी पाहायला मिळाल्या, अनेक बातम्या मला तिकडे मिळाल्या. फिरत असताना अशाच काही गोष्टी मिळतात त्या ग्रामीण भागातच तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि तीच एक गोष्ट मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. माझ्यासोबत बहिरूपी साहेब आहेत. खरं तर या बहिरूप्यांचं काम काय होतं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते आणि आजही हे लोक गावागावांमध्ये मनोरंजनाचं काम करतात. लोकांना एक चांगला संदेश देण्यासाठीचा प्रयत्न करतात. जो विषय प्रामुख्याने राज्यात देशात गाजत असतो त्यांच्या शैलीमध्ये त्याला मांडण्याचं काम ते करत असतात आणि यातून ते समाजाला प्रबोधन करत असतात. त्यांची शैली वेगळी असती, मात्र यातून समाज चांगल्या गोष्टी घेतो, वाईट गोष्टी सोडून देतो आणि जी परिस्थिती देशावर राज्यावर ओढवलेली असते त्यावर ते खरं तर नागरिकांना समाज प्रबोधनाचं काम करतात. आणि असेच मी करंजगाव गावामध्ये आलो होतो. इकडे मला एक बहिरूपी सर भेटले. शिवाजी नाव आहे त्यांचं. त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलीच, पण त्यांच्या अपेक्षा काय असतात कारण स्वर्गवासी आर आर आबांनी त्यांच्या काळामध्ये या बहिरूप्यांसाठी नवनवीन योजनांचा आढावा घेतला होता. मात्र काही अडचणींमुळे त्यानंतर आबांचं निधन झालं आणि त्या गोष्टी होऊ शकल्या नाही. पण असे बरेच लोक आहे, राज्यात आहे, देशात आहे की लोक गावाखेड्यांमध्ये जातात आणि आपलं काम आजही प्रामाणिकपणे करत असतात. त्यांना कुठलीही योजना नाही, त्यांना कुठलंही मानधन नाही आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी काहीतरी आवाज बनला पाहिजे म्हणून हा एक आपला साधा प्रयत्न आहे. आपल्यासोबत शिवाजी दादा आहेत. काय तुमचं काम असतं आणि सध्याला काय तुम्हाला अनुभव पाहायला मिळतो? आता सर आम्ही प्रत्येक खेड्यागावामध्ये जातो. म्हणजे आता ही आमची कला म्हणजे एकदम बुडत चाललेली आहे. पहिले म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळापासून ही आमची परंपरा चालत आलेली होती. पहिले जे आमचे बहुरूपीचे जे गुप्तवीर रायरन जे म्हणून करत होते महाराजांच्या काळामध्ये, ते आमचे पहिले बहिर्जी नाईक होते गुप्तवीर रायरन. म्हणजे ते महाराजांना जाऊन कुठेही कोणत्याही वेशामध्ये जाऊन म्हणजे ते महाराजांना खबरे आणून सांगत होते. म्हणजे कुठेही कोणत्या ह्याच्यामध्ये वेशात गेले म्हणजे ओळखू येत नव्हती ते, असेच की महाराजांचे खबरे होते म्हणून. मग त्यांच्या वंशापासून ही आमची परंपरा चालत आलेली आहे बहुरूपाची आमची. हे आम्ही सर कसं आहे प्रत्येक गावात जातो, लोकांचं मनोरंजन करतो, आम्ही लोकांना हसवतो, खेळवतो आणि त्याच्यावरच हे आमचं मुलांचं पालपोषण वगैरे जीवन जगतं आमचं. हो, लोक आता मी बघितलं मोठ्या शहरांमध्ये लोक हसण्यासाठी क्लासेस लावतात. या सगळ्या गोष्टी आता तुमच्या ज्या जुन्या सांस्कृतिक ज्या बाबी आहेत त्या खरं तर दूर होत चाललेल्या आहेत. खूप म्हणजे काय हो म्हणजे सरकार या लोकांकडे का दुर्लक्ष? कारण मोठ्या एखाद्या सेलिब्रिटीसाठी सरकार पाठीशी उभं असतं, पण छोट्या मोठ्या कलाकारांच्या पाठीशी का हे सरकार उभा नाही? नाही सर, आता हे कसं आहे सरकारचं कसं आहे, आता हे जे गोरगरीब आहेत आमचे आता भटकन फिरणारे समाज आमचा म्हणजे समाज नाथपंथी डवरे गोसावे आम्ही हे गाव ते गाव भटकन फिरतो. कारण का आम्हाला नोकऱ्या नाहीत. आमचे मुलं शिकतात पण नोकऱ्या लागत आहेत मुलांना, असं आहे. आता हे आमचं कसं आहे, आम्ही 4 गावं फिरले, 4 घरं फिरले, ते आमचं मुलांचं जीवन जगतं. आता आमचा बहुरूपी जेवढा समाज आहे तेवढा म्हणजे भटकन तर फिरणारा हे समाज आहे आमचा. आम्हाला कुठं जागा नाही, कुठं आम्हाला घर नाही. म्हणजे असं म्हणजे ह्या गावाला गेलो का त्या गावाला आपलं 8 दिवस राहायचं, पाल टाकायचं, खेडेपाडे करायचे, गावात फिरायचं. काय गावातल्या लोकांनी काय 100-200 रुपये जमा झालेले, काय धान्य पाणी हे त्याच्यावरच आम्ही ते मुलांचं जीवन वगैरे जगवतो सर, असं आहे. आता कसं आहे ह्या काळामध्ये असं म्हणजे आम्हाला कुठं सरकारला असं आम्ही त्यांना सांगतो सरकारला की असं आम्हाला कुठं आमच्या लोकांना जागा द्यावं, भटकंत लोकांना कुठं घरकुल द्यावा आम्हाला. हे म्हणजे आम्हाला अशी एखादी घराची आशा आहे सरकारकडं. म्हणजे आमचे आता 75% लोक भटकत फिरणार आहे सर, म्हणजे ज्यांना घर नाही, दार नाही, काय नाही. पण आपण समाजासाठी लढतो, समाजाच्या या हितासाठी सामाजिक काम करण्यासाठी आपण नेहमी पुढं असतो. चांगले संदेशही तुमच्या मार्फत जुन्या काळात दिल्या जायचे. आजही चांगल्या गोष्टींचा मतदानाची जनजागृती करताना मी काही बहिरूपी बघितलेले आहेत. या सगळ्या बाब आपण सामाजिक हिताचं काम करत असताना सरकार का आपल्या पाठीशी उभं राहत नाही? नाही सर, आता हे सरकारचं कसं आहे, आता म्हणजे सरकार आमच्याकडे जास्त करून लक्ष देत नाही सर. कारण का आम्ही भटकत फिरतो. हे आमचा समाज कसा आहे म्हणजे सरकारपाशी जात नाही. कारण का हे आपण गोरगरीब आहेत, आम्ही भटकत फिरणारे लोक आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आमची जाण्याची एवढी हे नाही, म्हणजे ऐपत नाही म्हणायचं असं. म्हणजे आमच्याकडे कसं सरकार दुर्लक्ष करतं सर या बहुरूपी समाजाकडे आमच्या. म्हणजे त्यांना पण सरकारला बी त्यांना कळायला पाहिजे होतं बाबा हे आपलं गोरगरीब आहेत, भटकन फिरणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी काही ना काही सरकारने आमच्याकरता योजना काढावं. बरं, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे खूप प्रगतशील मुख्यमंत्री ठरलेले आहेत. अनेक अशा या तळागाळातल्या लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. ते मान्य करावं लागेल. पण फडणवीसांकडून काही अपेक्षा आहे का आणि तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावायचा आहे तर काय सांगाल तुम्ही त्यांना? काय नाही सर, फडणवीस साहेबांना आमचं एवढंच मागणं आहे, हे आमच्या गोरगरिबी भटकण्यासाठी काहीतरी सरकारने योजना काढावं, कुठं आम्हाला पगार वगैरे चालू करावं, बहुरूपांसाठी सरकारचं मान्यतेचे पगार चालू करावं, आमच्यासाठी घरकुलाची योजना काढावं.
आता जागा जर आम्हाला जर घ्यायची म्हणलं तर जागा घेण्याची काय आमची ऐपत नाही सर. असे आम्हाला सरकारने कुठं तर आम्हाला जागा द्यावं, त्यांनी घेऊन घरकुल बांधून द्यावं, हेच आमच्या सरकारकडे एवढी विनंती आहे. त्यांनी आमची म्हणजे हे विनंती पूर्ण करावं सरकारने आमची. हे आम्हाला कुठं तर छोटंसं घर द्यावं, आमच्या लेकरांचा आधार कुठं तर असावं म्हणून, असं आम्हाला घर असावं म्हणून हे आम्हाला सरकारने घरदार द्यावं कुठं तर, जागा वगैरे घेऊन आम्हाला त्यांनी. हे आमचं एवढं मान्य, हे आमचं सरकारला हे मागणं आमचं विनंती आहे, त्यांना विनंती आहे सरकारला आमची. आपण बघितलं की खरं तर ग्रामीण भागात फिरत असताना ते मला भेटले होते आणि वेदनादायी गोष्ट आहे म्हणजे जी कला पूर्वजांच्या काळात सुरू होते, शिवाजी महाराजांच्या काळात या कलेला सर्वाधिक प्रभावीपणे पाहिलं जात होतं. आजही हे लोक कुठलेही स्वार्थ न पाहता म्हणजे जरी या आपल्या आधुनिक जगाकडे वाटचाल सुरू असली तरी या कलेला आजही महत्त्व आहेत. आज जेवढी हसवण्याची कला या लोकांमध्ये आहे त्या कुठल्या सेलिब्रिटीमध्ये असू शकत नाही. मात्र हे सगळे लोक या सगळ्या सेवांपासून, योजनांपासून वंचित राहिले, याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा आवाज किमान सरकारपर्यंत पोचावा, या नागरिकांना आपला जो अधिकार आहे तो मिळावा, यासाठी आपला हा प्रयत्न होता. त्यामुळे सरकार या सगळ्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी अपेक्षा आपण करूयात. यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल अशी मी अपेक्षा करतो. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.